नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। मानसून पूर्व की तैयारियों को लेकर ठाणे कांग्रेस कमेटी द्वारा संपूर्ण ठाणे में नाले सफाई निरीक्षण का दौरे किए जा रहे हैं। नाले सफाई के निरीक्षण दौरे पर हिंदूराव गळवे, राहुल पिंगळे, इस्लामुद्दीन अंसारी, राजेंद्र हैबती, दीपक पाठक, प्रदीप सिंह, सुधाकर जाधव, सुषमा सिरसाट, सर्वेश पांडे, भालचंद्र महाडिक, निशिकांत कोहली, महेंद्र म्हात्रे, रवि कोहली उपस्थित रहे, जिसे लेकर आज दिनांक 29 मई को ब्लॉक क्रमांक 3 का नाले सफाई का निरीक्षण दौरा किया गया, जिसमें नाले की आधी अधूरी सफाई दिखाई दी। कांग्रेस प्रवक्ता राहुल पिंगळे ने कहा कि हर वर्ष की तरह इस वर्ष भी प्रशासन नाले सफाई में असफल दिखाई दे रहा है। उनका कहना है कि सिर्फ पेपर पर नाले सफाई का प्रतिशत दिखाया जाता है, लेकिन ज़मीनी स्तर पर वैसा कुछ भी नहीं है, और जो भी नाले की थोड़ी सफाई दिख रही है वो बरसात के कारण हुई है। तो वहीं जनता से भी उन्होंने नाले सफाई के बारे में बात की, तो स्थानिकों ने भी नाराजगी व्यक्त की। स्थानिकों का कहना है कि नाले सफाई के बावजूद भी घरों में पानी भर जाता है। हर वर्ष की तरह इस वर्ष भी पानी भरने की आशंका जताई जा रही है। देखिए क्या कहा स्थानिकों ने। म्हणजे काय होतं नाला भरतो आमचा आणि ना आता पॅक केलंय ना, तर आम्हाला घंटा गाडी वगैरे काहीच नाहीये कचरा टाकायला ऑप्शन। आम्हाला रोडला जावं लागतं, तिथंही कचरा पूर्ण जमा आहे आणि मग तिथून मग तो कचरा उचलायला बरेच काळ, मग तिथं ना अशी गाडी याचा काय त्रास होता आणि ह्याचा पण आम्हाला हा प्रॉब्लेम आहे की हे पाणी साठतं शिडीपर्यंत येते। एवढं वरती भरतं ओव्हरफ्लो होतं ना, 6-7 फूट वरती आहे। आता महापालिकेचे अधिकारी वगैरे कोणी उतरलेलं का साफ करायला? कोणी इथं गेलेलं काय? ते आता आम्हाला नाही माहिती एवढं काही। आता जाळी लावल्यापासून कोणच आलं नाही ना? किती वेळ झाला जाळी लावून? 3 महिने झाले आता जाळी लावून। ते पूर्ण पाणी तिकडे घरपर्यंत येतं आणि पूर्ण शिडीपर्यंत भरून जातं सगळं तिथे सगळं। तुमचं म्हणणं आहे जाळी लावल्यापासून हा नाला योग्य पद्धतीने साफ होत नाही, आता साफ न झाल्यामुळे पाणी वरपर्यंत भरून तुमच्या इकडे येईल? असं काही नाही, आधीपासूनच भरत होता हा नाला, आता जाळी लावली 3 महिने झाले। पहिला म्हणजे दरवर्षी नाळा भरतो आणि तुमच्या घरात पाणी येतो? आमच्या घरात नाही, तिथपर्यंत शिडीपर्यंत आणि इकडच्या सगळ्यांच्या ह्याच्यात भरतो पूर्ण आतमध्ये म्हणजे तेवढ्या गेल्या वर्षी तरी साफ केलं होतं का? गेल्या वर्षी केलं तर ह्या वर्षी नाही केलं। नाले साफसफाईच्या कामाला महानगरपालिकेने ह्या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी 70% 80% कामं झाले म्हणून फक्त डिक्लेअर करतात या ठिकाणी। पण जर एखाद्या नाल्याचं नाव घेतलं गेलं कोणत्याही ठाणे महानगरपालिका हद्दीतला, आज आपण या ठिकाणी सावरकर नगरमधील फुलेनगर ह्या विभागातल्या नाल्यावरती उभा आहोत। या ठिकाणी काल 2 दिवसापूर्वी जोरात जो पाऊस झाला, पावसाने कचरा वाहून गेला, पण ह्या ठिकाणी माती तशीच आहे आणि हे झाडाचा फांद्या वगैरे तशाच लटकलेल्या दिसतात। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नाला या ठिकाणी साफसफाई झालेली नाही। आज आम्ही ज्या उभा या ठिकाणी घराची खिडकी सुद्धा या ठिकाणी जवळ आहे आणि कोणत्याही टायमाला जर जोरात पाऊस आला तर यांच्या घरामधून पाणी जाऊ शकतं अशी पोझिशन आहे। अशा कुठल्याही प्रकारचं साफसफाई झालेलं नाही। ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत 16,000 करोड या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेला पैसे आले, पण ह्या नागरिकांना संध्याकाळी पाऊस ज्यावेळी तेव्हा जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय। याला स्मार्ट सिटी बोलली जात नाही आणि नरेंद्र मोदी साहेबांनी जे डिक्लेअर केलेलं स्मार्ट सिटीचा या ठिकाणी संपूर्ण गाळ सिटी हा डिक्लेअर कराव्याची अशी मी विनंती त्या पंतप्रधान महोदयांना मी या ठिकाणी करतो। आणि ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर हा गाळ संपूर्ण काढून आमच्या या फुलेनगरमधील सावरकर नागरिकांचा जो जीव धोक्यात आहे, जीव वाचला पाहिजे। यांचं पै करून पैसा जमा करून या ठिकाणी ह्या लोकांनी घरात सामान जमा केलेलं आहे, साहित्य, त्या संपूर्ण साहित्याचं या ठिकाणी नुकसान दरवर्षी होतं आणि हा जो येणारा पावसाळा ह्या लोकांच्या प्रत्येक जीवावरती उठून उभा राहतो, अशी ही पूरस्थिती ह्या विभागामधली आहे। या ठिकाणी सातत्याने सांगतोय की ठाणे शहरामध्ये नालेसफाईच्या कामाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे आणि ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय विक्रांतदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रभाग समितीनिहाय आमचे दौरे चालू आहेत। काल जसं तुम्ही सांगितलं की काल ब्लॉक नंबर 4मध्ये वागळेमध्ये आमचा दौरा झाला। आज ब्लॉक क्रमांक 3च्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सावरकर नगर आणि या भागामध्ये आम्ही या ठिकाणी दौरा करत आहोत। या दौऱ्यासाठी ब्लॉक क्रमांक 3चे अध्यक्ष हिंदूराव गळवे आणि ब्लॉकचे सर्वच पदाधिकारी, उच्च पदाधिकारी असतील, अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी असतील, सेवादलचे पदाधिकारी असतील आणि आमची दिलेली या ठिकाणी नाले सफाईसाठी दिलेली स्क्रीनिंग कमिटी असेल, त्याचे सदस्य असलेले महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोहली, रवींद्र लहू कोहली, आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहे आणि आम्ही संपूर्ण विभागामध्ये या ठिकाणी नाल्यांची पाहणी केलेली आहे। परंतु ही नालेसफाईची पाहणी करत असताना केलेली नालेसफाई आणि यासाठी केलेल्या सुरक्षाविषयक उपाययोजना, मग कुठे खड्डे पडत असतील, कुठल्या ठिकाणी त्या ठिकाणी पाणी साचलं असेल, कुठे चेंबर उघडी पडली असतील,
किंवा ज्या ठिकाणी नालेसफाई चालू आहे तिथे संरक्षक कठडे असतील किंवा बॅरिकेडिंग केली नसेल. काल जसं तुम्ही बघितलं की काल आम्ही त्या ठिकाणी वागळे एस्टेट भागामध्ये करत असताना कुठल्याही प्रकारची बॅरिकेडिंग त्या ठिकाणी झालेली नव्हती, रस्ता अडवला असता. आणि आज या भागामध्ये करत असताना मूळतः हा भाग अशा ठिकाणी वसलेला आहे की डोंगरापासून खाली आल्यानंतर डोंगराच्या खालच्या भागामध्ये हा वसलेला भाग आहे. त्यामुळे डोंगरावरून वाहत येणारं माती असेल, खडक असेल, या नाल्याच्या माध्यमातून या खालच्या भागामध्ये वाहत येतं. आणि अनेक तक्रारी इकडचे ब्लॉक अध्यक्ष असतील किंवा आमच्या ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे प्राप्त या एका भागामधनं झालेल्या होत्या. आमच्या महिला पदाधिकाऱ्यांकडे बऱ्याचशा महिलांनी तक्रारी केल्या होत्या. अनेक तक्रारी की आमच्या घरापर्यंत या ठिकाणी पाणी येतं आहे. आज आम्ही पाणी केल्यानंतर प्रामुख्याने आमच्या या गोष्टी लक्षामध्ये आल्या की ज्यावेळी डोंगरावरती मोठा पाऊस होतो आणि डोंगरावरती आलेल्या पावसानंतर या ठिकाणचं जे फ्लोटिंग मटेरियल असतं ते फ्लोटिंग मटेरियल हे पावसाच्या माध्यमातून वाहून नेलं जातं. परंतु तुम्ही आता बघा या ठिकाणी दाखवा प्रामुख्याने या ठिकाणी असलेलं डेब्रिज असेल ते नाल्यामध्ये तशाच पद्धतीने पडलेलं आहे आणि हे पडलेलं डेब्रिज प्रवाहाला अडथळा करतो. आता बघा या ठिकाणून नाल्यामधून अर्ध्या ठिकाणून फक्त पाणी वाहत आहे आणि अर्ध्या ठिकाणी डेब्रिज पडलेले आहे. त्यामुळे आमची सातत्याने हीच मागणी होती की हे डेब्रिज आहे ह्याच्यासाठी निविदेमध्ये काही अटी शर्ती दिलेल्या होत्या. ज्या ठिकाणी आपल्याला पोकलन उतरवता येईल त्या ठिकाणी पोकलन उतरवले गेले पाहिजे. मोठे पोकलन ज्या ठिकाणी उतरवता छोटे पोकलन त्या ठिकाणी उतरवले गेले पाहिजे. तेही शक्य नसेल की त्या ठिकाणी मनुष्यबळ उतरून हा सगळा गाळ आहे तो काढला गेला पाहिजे, गाळ ॲक्टिव्हेशन केला पाहिजे. त्यामुळे नाल्याचे प्रवाह हे सुरळीत होतील आणि त्या ठिकाणाहून पाणी व्यवस्थित ठिकाणी वाहील. परंतु ते या ठिकाणी होताना दिसत नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांना प्रचंड भीती आणि त्या तणावाखाली आहेत की अजून तरी पावसाळा झाला नाही. मान्सून पूर्व पावसाने या ठिकाणी पूर्ण दाणादाण उडालेली होती. त्यामुळे त्यांचं असंच म्हणणं आहे की हा गाळ या ठिकाणी जर योग्य वेळी उचलला नाही गेला, योग्य पद्धतीने नाले साफ नाही केले तर ह्यांनी आमची घरं भरतील आणि पूर परिस्थिती या ठिकाणी आमच्या इथे निर्माण होईल. सर, प्रशासन 2 महिन्यापूर्वी हे नाले सफाईच्या प्रकरण त्यांचे सुरू करतात, पण दरवर्षी हे केल्यानंतर पण पाणी भरतात लोकांचं. का हे एकमेव कारण असू शकतो का त्याच्यामध्ये? एक लक्षामध्ये घ्या, आमचं सातत्याने हेच म्हणणं होतं की तुम्ही जबाबदाऱ्या निश्चित करा. घनकचरा विभागाची याच्यामध्ये काय जबाबदारी आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाची याच्यामध्ये काय जबाबदारी आहे आणि जे पर्यवेक्षणीय ज्यांच्यावरती जबाबदारी असलेले अधिकारी आहेत त्या नाल्याच्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी उभे राहा आणि योग्य पद्धतीने काम त्या ठिकाणी करून घ्या. पण आम्ही आता आपण एवढं फिरतोय बघा, तुम्ही सांगता की नालेसफाई चालू आहे, पण कुठेही आपल्याला नालेसफाई होताना या ठिकाणी दिसलेली नाही आहे. फक्त आयुक्तांचे अतिरिक्त आयुक्तांबरोबर दौरे होतात आणि रोज आकडे डिक्लेअर होतात की 70% झाली, 80% झाली, मोठे नाले 90% झालेले, ठाणे शहराची 50% झाली आहे. पण प्रत्यक्षात ज्यावेळी तुम्ही रस्त्यावर उतरून ज्यावेळी बघता की नालेसफाई ही योग्य पद्धतीने झालेली नाही आहे. ही फक्त नालेसफाई अधिकारी डिक्लेअर करतात, ती पेपरमध्ये छापून येते. पण तुम्ही या ठिकाणी ग्राउंड लेवलला वास्तव जर या ठिकाणचं बघितलं असेल तर ती नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नाही. नालेसफाईची आता ही अशी परिस्थिती आहे, जर पावसामध्ये लोकांचं इथे पाणी भरलं तर आपली भूमिका काय असेल त्याच्यामध्ये? हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे पाणी भरू नये. नाल्याचा प्रवाह सुरळीत व्हावा हीच आमची इच्छा आहे. आता आमच्या ब्लॉक अध्यक्षांबरोबर महिला कमिटी आणि जे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या ठिकाणी पाहणी केलेली आहे हे आता प्रभाग समितीमध्ये जातील, अधिकाऱ्यांना भेटतील, काय काय समस्या आहे त्यांना सांगतील, कुठल्या ठिकाणी चेंबर पडलेलं आहे, कुठल्या ठिकाणी खड्डे होतात, कुठल्या ठिकाणी प्राण्याचा प्रवाह अडतो, कुठल्या ठिकाणी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे. आणि आमची हीच अपेक्षा आहे की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, महानगरपालिकेच्या प्रशासनाने या गोष्टीची त्या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि त्या उपाययोजना त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे. आणि त्या जर उपाययोजना केल्या गेल्या नाही मग ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून ठाणे काँग्रेसचे विक्रांत चव्हाण जे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मग आम्हाला ठोस आंदोलनात्मक भूमिका या ठिकाणी ठाणेकरांच्या हितासाठी घ्यावी लागेल.